बाहेर गार वारा सुटलाय आणि अशातच किचन मधून या मसाले भाताचा खमंग वास येतोय. नमस्कार, मी नीलम. तुमचे मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे प्युअर व्हेज तडका बाय नीलम. आज बनतोय पावट्याचा मसाले भात. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, 2 ते 3 टमॅटो घेतलेत आणि 3 ते 4 मिरच्या घेतल्यात आणि या मिरच्या कमी तिखट असलेल्या आहेत, अजिबात तिखट नाही आहेत. आणि कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले आणि इथे पावटा मी अर्धा किलो घेतलाय. तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अर्धा किलो तांदूळ घेतलेत, जो आमचा घरचा तांदूळ आहे, इंद्रायणी तांदूळ घेतलाय. तर आपण आता मसाल्याची तयारी करूयात. इथे मी 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत, 1 चमचा जिरं घेतलं आहे, 2 चमचे बडीशेप घेतले, 1 चमचा धनिया पावडर घेतले आणि आता आपण बारीक चिरलेलं आलं टाकणार आहोत. त्यानंतर खिसलेलं सुकं खोबरं घेतले. यानंतर 3 ते 4 लवंग घेतले आहेत. आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे. तर आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे. आता बनवायला सुरुवात करूयात. गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये कांदा टाकूयात आणि छान असा परतून घेऊयात. थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या 3 ते 4 मिरच्या घेतल्या होत्या त्या सुद्धा यामध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि कढीपत्ता सुद्धा यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आणि हे परतत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, म्हणजे आपला मसाला करपणार नाही. कांदा, मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जो वाटलेला मसाला होता तो यामध्ये मिक्स करणार आहोत आणि याला सुद्धा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. हे मिश्रण अगदी छान असं परतलं जाईल, असा हा मसाला परतला गेला पाहिजे. वास तर आत्तापासूनच येतोय खूप छान असा. आता यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकूया. 1 चमचा हळद टाकल्यानंतर यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. तो टाकला नाही तरी चालेल आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. मी अर्धा चमचाच घेतला आहे, कारण यामध्ये मसाले टाकलेले आहेत आपण, वाटलेला मसाला, मिरची वगैरे यामध्ये आहे, त्यामुळे कांदा लसूण मसाला हा अर्धा चमचाच घेतला आहे मी. याला आपण व्यवस्थित असं परतून घेऊयात. आणि आता आपण जे टोमॅटो घेतले होते ते यामध्ये आपण टाकून मिक्स करणार आहोत आणि याला सुद्धा यामध्ये व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. यासाठी गॅसची फ्लेम ही अगदी स्लो ठेवली तरी चालेल मसाला परतताना, कारण मसाला चांगला परतला गेला आहे. हे बघा, आता आपण यामध्ये जो आपण पावटा घेतला होता तो यामध्ये ॲड करूया आणि याला सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊयात. छान असा याला मिक्स करून घेताना हे बघा, छान असा मिक्स झालेला आहे. आता आपण यामध्ये तांदूळ टाकूयात आणि हा तांदूळ मी धुतलेला नाहीये, कारण हा घरचा तांदूळ आहे. तुम्ही जर बनवताय आणि बाहेरचा तांदूळ वापरताय तर त्याला स्वच्छ धुवा आणि नंतरच वापरा. आता मी याला धुतला नाहीये. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात आणि याला व्यवस्थित असं परतून घेऊयात. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया आणि गरम पाणीच वापरायचं आहे. मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे, ते यामध्ये आपण टाकणार आहोत.
हे बघा. आणि पाणी एवढंच टाका की आपला तांदूळ, पावटा आणि मसाले व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतील एवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. आणि 2 ते 3 शिट्ट्या करायच्या आहेत अगदी मीडियम फ्लेमवर. आणि गॅस बंद करायचा आहे आणि लगेच कुकर नाही खोलायचा. 5 मिनिटं झाल्यानंतरच कुकर खोलून पाहायचा आहे, म्हणजे वाफेवर चांगला होतो. हे बघा. पोट भरेल पण मन भरणार नाही असा हा पावट्याचा मसाले भात नक्की करून पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.